के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय। याच्या पूर्वीच ह्याचे जे काही पार्ट आहेत, एक दोन पार्ट ते ऑलरेडी आपण टाकलेले आहेत आणि आता त्याच्यानंतर पुढेच आणि नुकतीच काही दिवसापूर्वीच राज्यसेवेची ॲड देखील आलेली आहे। 524 जागांची ॲड आहे, अत्यंत चांगल्या जागा आहेत। बरेचसे विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं असेल की त्याच्यामध्ये ज्या मेन काही जे ठराविक पोस्ट आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आवडतात, जसं की DYSP असेल, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, ह्या जागा नाहीत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण इतिहास बघितला तर शक्यतो मेन्सच्या वेळी ह्या जागा ॲड होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात। वेगवेगळे डिपार्टमेंट आयोगाला विभागानुसार त्यांच्या ज्या काही वॅकन्सी आहेत ते कळवत असतात आणि परत प्रसिद्धीपत्रक निघून त्या जागांमध्ये वाढ होत असते, हे आपण पाहिलेलं आहे। तर थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपले के सागर करिअर अकॅडमीचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं आपलं महाराष्ट्रातील समाजसुधारकांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं बुक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे देखील आपलं बुक आहे इतिहासाचं। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्सचं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये जे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रवी भूषण यांच्या अंडर हे बुक जे आहे लुसंटचं, हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे। त्याला ट्रान्सलेट करण्याचं काम मराठीमध्ये के सागर पब्लिकेशन अंडर झालेलं आहे आणि त्याचं नाव आता ह्या बुकचं के सागर सामान्य विज्ञान। मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे हे बुक आहे आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 4 जून 2023 रोजी झाली होती, त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न यातील होते आणि 23 जानेवारी 2000ला 22ची जी काही प्रिलिम्स झाली होती त्यातील 23 आउट ऑफ 23 प्रश्न या पुस्तकातील होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VB पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर पॉलिटीचं आपलं बुक आहे, के सागर पब्लिकेशनचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे आणि ही नवीन आवृत्ती येते। याच्यामध्ये पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र आणि हे नवीन संसद भवन असलेलं हे बुकचं कव्हर आहे, ज्याच्यामध्ये जे रेग्युलर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी अभ्यास करतात त्याचबरोबर पुढे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी अभ्यास करणारे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित हे देखील आपलं पुस्तक आहे। PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन, याच्यामध्ये विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे आणि 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रिलिम्सचे एक्सप्लेनेशन सहित असलेला हा प्रश्नपत्रिकांचा ठोकळा आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर के सागर व प्राध्यापक VB पाटील यांच्या अनुषंगाने हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन, जसं आपलं अंकगणितचं बुक आहे त्याच पद्धतीने आपलं बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे आणि आपला हा राज्यसेवेचा पेपर, ज्याच्यामध्ये आपण 9व्या नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो। तर या 9व्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की काय दिलेले प्रश्न बघा, वळ्यांचे प्रकार दिलेत आणि योग्य जोड्या लावा विचारलेत। हा शक्यतो हा म्हणजे आत्यंतिक आतमध्ये म्हणजे बाबा एकनत वळे, समनत वळी, परिवलित वळे आणि प्रतिवलित वळे हे ऑलरेडी एक मिनिट वळ्यांचे प्रकार आणि त्याच्यावरती योग्य जोड्या लावा असा प्रश्न हा विचारलेला आहे। तर या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं विद्यार्थी मित्रांनो की बाबा वळ्यांचे प्रकार कुठले, इथपर्यंत आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारला होता की एकनत वळी, समनत वळी, वळ्यांच्या प्रकारमध्ये परिवलित वळी आणि प्रतिवलित। ॲक्च्युअली हे मराठीमधले शब्द अतिशय अवघड वाटतात, इंग्लिशमधले त्यातल्या त्यात सोपे वाटतात आणि त्याच्यावरून सहजासहजी प्रश्न सुटत होता हा। आता बघा प्रश्न हा कॉमन सेन्सवरून सुटण्यासारखा फार जास्त होता। आता बघा पहिलं ऑप्शन काय दिलाय, एकनत वळी आणि इकडे त्याचे ऑप्शन दिलेत आपल्याला। एकनत वळी कशाला म्हणतात, आता ह्या एक वरून आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं। हिथं म्हटले दोन्ही भुजा, हिथं म्हटलं एक भुजा, हिथं म्हटलं एक भुजा आणि हिथं म्हटले दोन्ही भुजा, म्हणजे आपल्या एक लक्षात यायला पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो। आपण जर बघा त्यालाच जर मराठीत म्हटलं की बाबा एकनत वळीलाच मराठीमध्ये मोनो असं म्हणतात बघा, मोनोफोल्ड्स हे ह्याच्यामध्ये नावं आहेत। मग आयसो म्हणजे समांतर असलेले, सम म्हणजे पॅरलल असलेलं, आयसो म्हणजे पण पॅरलल असलेलं एखाद्याला। मग त्या लॉजिकनं हा प्रश्न सुटत होता। बघा आता एकनत वळ्यामध्ये सुरुवातीला
मोनो जर इंग्लिशमध्ये असता क्वेश्चन तर मी तुम्हाला लगेच दाखवलं असतं, पण आपल्याकडे इंग्लिश नाही आहे, फक्त मराठी आहे, त्याच्यामुळं समजून घ्या. एकनतमध्ये एक आहे आणि इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे ह्या ऑप्शनला एकतर ऑप्शन नंबर 2 असाय पाहिजे किंवा ऑप्शन नंबर 3 असाय पाहिजे. ह्या लॉजिकनं हा प्रश्न सुटतो. बघा आता ला एकतर ऑप्शन नंबर 2 असाय पाहिजे किंवा ऑप्शन नंबर 3 असाय पाहिजे साठी. म्हणजे हिथं 1 दिलाय, ऑप्शन गेला, हिथं 4 दिलाय, ऑप्शन गेला. आलो आपण 50-50 वरती, आणि 50-50 वरती जर आलो तर 100% क्वेश्चन सोडवायचाच. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एकतर ऑप्शन नंबर 2 असेल किंवा ऑप्शन नंबर 3 असेल. म्हणजे आपलं आन्सर मॅक्सिमम बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आता बघा समनत वळ्या परिवलित आणि प्रतिवलित, समनत वळ्या प्रतिवलित आणि परिवलित आणि प्रतिवलित वळ्या. आता याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे समनत म्हणजे काय की बाबा समांतर असलेलं. मग समांतरला इथं पण समांतर दिले आणि इथं पण समांतर दिले. म्हणजे ला एकतर ऑप्शन नंबर 1 असेल किंवा ऑप्शन नंबर 4 असेल. बघा ला ऑप्शन नंबर 2 असेल किंवा ऑप्शन नंबर 4 असेल. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 दिलाय, या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 दिलाय, म्हणजे 100% हाही ऑप्शन गेला. ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 दिलाय आणि ह्या ठिकाणी 4 दिलाय. आता हा ऑप्शनचा होता तर आपण ऑलरेडीच इलिमिनेट केला होता. आपल्याकडे राहिला होता ब आणि क मध्ये कुठला, तर बरोबर आपण फक्त त्याच्या नावावरून सम म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये आयसो म्हणतात, आणि ह्या सम म्हणजे काय समांतरला सम, समांतर. बघा समांतर, सम म्हणजे कसं समांतर, समांतर म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण पॅरलल असं म्हणू शकतो. बघा पॅरलल असं पण म्हणू शकतो. मग या आयसो वरून आपल्या लक्षात आलं असतं की बाबा ला एक तर ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे किंवा ऑप्शन नंबर 4 यायला पाहिजे. पहिल्या ऑप्शन मध्ये ला 2 दिलाय, ऑप्शन गेला. ला 3 गेलाय, यायला पाहिजे 1 किंवा 4, हाही ऑप्शन गेला. आणि ला इथं 1 दिलाय, इथं 4 दिलाय, पण याच्यातील ऑलरेडी आपण 4 पहिल्या ऑप्शन वरूनच उडवला होता. त्याच्यावरून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असं भेटेल. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्या जोड्या लावून पाहूयात की जोड्या कशा कशा लागतील. ला 3, बघा ला 3 नंबरची जोडी लागेल. म्हणजे एकनत म्हणजे एक भुजा, एक भुजा मंद व दुसरी भुजा लंबवत असा ऑप्शन राहील. त्याच्यानंतर ला 1 म्हणजे काय समनत म्हणजे दोन्ही भुजा समांतर पण एक भुजा झुकलेली असा ऑप्शन राहील. ऑप्शन नंबर 3 ला म्हणजे ला ऑप्शन नंबर 4 उत्तर राहील. म्हणजे परिवलित वळ्या म्हणजे दोन्ही भुजा समांतर व पृष्ठभागासह समांतर, आणि प्रतिवलित म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजेवर लटकलेली, असं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन राहील. वाटलंच तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाचा, विचारण्याचे परत चान्सेस आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पण प्रश्न हा लॉजिकली सहजासहजी सुटत होता. तुम्ही केसागर पब्लिकेशनचं आपलं जे काय बुक आहे याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे सिमेट्रिकल फोल्ड्स वगैरे वगैरे, तुम्हाला म्हणजे तुम्ही पाहू शकता. आपलं जे काय प्राकृतिक भूगोल आणि विज्ञान हे जे काय पुस्तक आहे याच्यामध्ये हा इन डिटेल याच्यामध्ये सगळंच्या सगळं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आपला 10वा नंबरचा प्रश्न आहे. हा एकदम म्हणजे एकदम सिंपल प्रश्न आहे. इयत्ता 10वी स्टेट बोर्ड वगैरे जरी तुम्ही पाहिलं, भूगोलाचं कोणतंही पुस्तक बघितलं तरी त्याच्यामधून हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. आता बघा काय विचारले, ऑलरेडी हा प्रश्न काय आहे PYQ मधनं हा प्रश्न रिपीट आहे. ऑलरेडी PYQ मधून हा क्वेश्चन रिपीट आहे. काय विचारले, खालीलपैकी कोणते विधान भाबर मैदानाबाबत, कुणाबद्दल भाबर मैदानाबरोबर आहेत, भाबर मैदानाबरोबर बरोबर आहेत. मग बघा भाबर कशाला म्हणायचं, आपण थोडं त्याच्या अगोदर कन्सेप्ट बघू. कन्सेप्ट असा आहे विद्यार्थी मित्रांनो की साधारणतः हा हिमालयाचा पार्ट आहे असं समजा. हा हिमालयाचा पार्ट आहे. ह्या हिमालयाच्या पार्टला ह्या ठिकाणी असे दगडगोटे आहेत. इथं पायथ्याला असे दगडगोटे वगैरे असं आहे. इथं थोडं दलदलीचा पार्ट आहे, इथं असा थोडा दलदलीचा पार्ट आहे, आणि इकडं रेग्युलर आपलं असं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा काय आहे हिमालय आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असणारा दगडगोटे, बघा
दगडगोटे असणारा जो काय पार्ट आहे त्या दगडगोटे असणाऱ्या पार्टला म्हणतात भाबर. काय म्हणतात? भाबर. दगडगोट्यांचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात भाबर. मग ह्याची एक ट्रिक आहे. ही ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की जी मॅक्सिमम विद्यार्थ्यांना माहिती पण असेल. भात भाक. बघा, भात भाक. भात भाक म्हणजे पहिला जो आहे भा तो आहे भाबराचा. कशाचा? भाबर. भाबर. त म्हणजे काय की हे दगडगोट्यांचं झाल्यानंतर हा जो पार्ट आहे हा दलदलीचा पार्ट आहे. दलदल आहे या ठिकाणी. दलदल, चिखल, गाळ वगैरे असं तुम्ही म्हणू शकता. तर ह्या दलदलीच्या पार्टला बघा, या दलदलीच्या पार्टला तराई असं म्हणतात. काय म्हणतात? तराई असं म्हणतात. झालं, 2 पोर्शन झाले. भात मधला पहिला भा आहे भाबर, दुसरा त आहे तराईचा. तराईचा झाल्यानंतर दुसरे जे पुढचे जे पार्ट आहेत त्या पार्टला ह्या भाला म्हणतात भांगर. भांगर. आणि ह्या ख ला म्हणतात खादर. भात भाक. भाबर, तराई, भांगर आणि खादर. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ही माहिती आहे. भात भाक बऱ्याच वेळा आयोगाने ह्या पोर्शनवरती क्वेश्चन विचारलेला आहे. हा हिमालयामध्ये काय होतात? वेगवेगळ्या नद्या उगम पावतात. वेगवेगळ्या नद्या उगम पावतात. तर ह्या नद्या वाहत येत असताना हा जो काही दगडगोट्यांचा पोर्शन आहे, ह्या दगडगोट्यांच्या पोर्शनमध्ये तुम्हीच विचार करा ना, दगडांमधून नदी वाहत असताना तो एक जुळवा असल्यासारखं दिसणार. त्याच्यामध्ये त्या नद्या लुप्त होणार. मग जर आयोगाने प्रश्न विचारला की हिमालयामध्ये वाहत असणाऱ्या नद्या ह्या कशामध्ये लुप्त होतात, तर ह्या भाबरामध्ये लुप्त होतात, कारण दगड गोट्यांचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर ह्या लुप्त झालेल्या तराईच्या ह्या ठिकाणी बाहेर वरती येतात आणि दलदली सारखा प्रदेश आहे हा तराईचा. आणि त्याच्यानंतर पुढं तराई झाल्यानंतर ह्या नद्या व्यवस्थितपणे वाहायला लागतात. या नद्या व्यवस्थितपणे वाहायला लागतात. तर ह्याच्यातील भंगार आपण म्हणतो ना, आपलं घरातलं जे जुनं असतं त्याला आपण काय म्हणतो? भंगार म्हणतो. म्हणजे जुन्या काळाचं जे काय मैदान आहे बघा, जुन्या काळाचे जे काय मैदान आहे त्या जुन्या काळाच्या मैदानाला भंगार असं म्हणतात आणि नवीन काळाच्या मैदानाला खादर असं म्हणतात. जुन्या काळाचे मैदान आहे त्याला भांगर असं म्हणतात, नवीन काळाचे मैदान आहे त्याला खादर असं म्हणतात. मग लक्षात ठेवा, हे जे नवीन काळाचे जे काय आहे हे जास्त ह्याच्यापेक्षा जास्त सुपीक आहे. लक्षात ठेवा, हे जे काय आहे हे जास्त सुपीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं, कारण नवीन गाळा याच्यामध्ये आहे. परत एकदा सांगतो, ज्या काही नद्या असतात ह्या नद्या ह्या दगडगोट्यांमध्ये लुप्त होतात. क्वेश्चन असा विचारला की नद्या लुप्त कुठं होतात, तर ह्या भाबरामध्ये होतात. त्याच्यानंतर तराई हा दलदलीचा प्रदेश आहे, भांगर हे जुन्या काळाचं आहे, खादर हे नवीन काळाचं आहे. याच्या पलीकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या टॉपिकवरती ॲटलिस्ट ह्याच्या बाहेर क्वेश्चन विचारला जाणार नाही. एवढं जर माहिती असलं आणि हा क्रम पण तुम्हाला माहिती असणं, सिक्वेन्सली क्रम पण माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर विचारलं जुन्या काळाचं मैदान कुठलं? भांगर. नवीन काळाचं मैदान कुठलं? खादर. बघा, जुन्या काळाचं म्हटलं की भांगर, आपलं जे भंगार असतं त्याच्यावरून लॉजिकली लक्षात ठेवायचं. भंगार कसं असतं, जुनं झालेलंच आपण भंगारात टाकून देतो, त्याच्यावरून भांगर जुन्या काळाचं मैदान, खादर नवीन काळाचं मैदान. सुरुवात कशापासून होते? भाबरापासून होते, म्हणजे भातापासून सुरुवात होते असं लक्षात ठेवायचं. ह्या भातामधला पहिला भा आहे हा भाबराचा आहे. ह्या भाबरामध्ये काय आहेत? दगडगोटे आहेत. ह्याच्यामध्ये नद्या काय होतात, तर नद्या या ठिकाणी लुप्त होतात. नद्या याच्या ठिकाणी लुप्त होतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा आहे सेकंड, 1 नंबरला भाबर, 2 नंबरला तराई, 3 नंबरला भांगार आणि 4 नंबरला खादर. असा क्रम पण आयोगाने एकदा विचारलेला आहे. कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये हा क्रम पण एकदा विचारलेला आहे. आत्यंतिक आयोगाचा आवडता असलेला टॉपिक आहे. बऱ्याच वेळा ह्या पोर्शनवरती, या टॉपिकवरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत आणि ह्या मी आत्ता जे तुम्हाला जेवढं सांगितलं याच्या बाहेर कसाही क्वेश्चन जात नाही. नद्या लुप्त कुठं होतात? भाबरामध्ये. दलदलीचा प्रदेश कुठला आहे? तराई. जुन्या काळाचं कुठलं? भांगार. नवीन काळाचं कुठलं? खादर. आणि मग आता आपण प्रश्नाकडे जाऊयात. बघा आता प्रश्न, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. आता बघा, सच्छिद्रता भाबराबद्दल द्यायचं आहे. बघा, भाबर. मग भाबर म्हणलं की तुमच्या डोक्यात लगेच आले पाहिजे असे दगडगोटे आहेत आणि त्याच्यामधून नदी काय एकदम जुळव्यासारखी वाहते, खालून ती लुप्त झालेल्या प्रकारामध्ये आहे. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे
छोट्या नद्या अदृश्य होतात. बघा, सच्छिद्रता, दगड, मोठे मोठे दगड जर एकत्र जर ठेवले तर त्या ठिकाणी त्याच्यातून आतमध्ये पाणी जाईल का? 100% जाईल. म्हणजे सच्छिद्रता कशी आहे? जास्त आहे. सच्छिद्रता मोठी असल्यामुळे नद्या या ठिकाणी काय होतात? अदृश्य होतात. तुम्हाला मी सांगितलं का नाही की भाबर म्हटलं, बघा भाबर म्हटलं की नद्या काय होतात? या ठिकाणी लुप्त पावतात. भाबरामध्ये लुप्त पावतात. लुप्त पावतात म्हणजेच आयोगाने त्याला काय शब्द वापरलाय की त्याला अदृश्य असं म्हटलंय. आयोग काय म्हणते? त्याला अदृश्य होतात. अदृश्य होतात म्हणजेच काय होतात? लुप्त होतात. मग आता बघा, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने छोट्या नद्या या ठिकाणी अदृश्य होतात. बर, भाबराचा पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. बघा आता हितच विषय गंमत आहे. भाबराचा पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. मला सांगा, दगडामध्ये आपण पीक लावल का? आपण पीक कुठं लावू? मातीत लावू. दगड गोट्यांमध्ये आपण आपल्या शेतात जरी असले, बघा आपण खुरपत असो किंवा नांगरत असो, शेतीची आपण नांगरणी करतो, कुळवणी करतो, त्याच्यानंतर खुरपणी करतो, हे सर्व गोष्टी करत असताना ह्याच्यामध्ये जर सपोज बारीक बारीक छोटे दगड सापडले, काय सापडले, तर आपण काय करतो? ते सगळी दगडी गोळा करतो आणि बाहेर बांधावरती टाकून देतो. सगळे आपण शेतकऱ्याची मुलं आहे. मग त्याच्यावरून विचार करा की पिकांच्या उपयुक्तेसाठी माती पाहिजे ना? माती, पिकांच्या उपयुक्तीसाठी मला माती पाहिजे. दगडगोट्यांचं काम नाही ना? म्हणजे 100% ब विधान कसं आहे? रॉंग आहे. मला विचारलंय काय? बरोबर काय? मग खाली लगेच ऑप्शन कडे जायचं. मला 2 नंबरचं विधान नको आहे. इथं 2 नंबर आहे, ऑप्शन गेला. इथं 2 आहे, ऑप्शन गेला. इथं 2 आहे, ऑप्शन गेला. म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर विधान नंबर 1 आणि विधान नंबर 3 हे काय करेक्ट आहेत, म्हणजे बरोबर आहेत. मग आता तिसरं पण विधान आपण बघूयात. भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक हे पशुपालन करणारे गुजर आहेत. बघा, भाबर पट्ट्यात. मग आता हिथून पुढं हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. मग काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला ह्या ठिकाणी? बघा, अभ्यास असा व्यवस्थित MCQ वरून पण जर पुढचा MCQ यदा कदाचित आयोगाने डिझाईन केला तर तो देखील आपल्या नजरेतून सुटता कामा नये. भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक काय करतात? पशुपालन करतात. तुम्ही विचार करा ना, हिमालयात शेती कशी करणार ना? पण त्या आपण बघा, डोंगर जर असतील ज्या ठिकाणी, तर डोंगरावरती आपल्याला बरेचसे जे काही गुरं चारणारे लोक दिसतात, मेंढ्या चारणारी लोक दिसतात, शेळ्यांना चारणारी लोक दिसतात. कारण गवत उगवतं त्या डोंगरावरती, आपण निवांत बसायचं आणि गुरांना ह्यांना सोडून द्यायचं. त्याला काय म्हणतात? तर त्याला पशुपालन असं म्हणतात. हिमालयाचा मॅक्सिमम भाग कसा आहे की बाबा डोंगरांना युक्त आहे, त्या ठिकाणी छोटी छोटी झाडं उगवू शकतात. पशुपालन करण्यासाठी तो कसा आहे? उपयुक्त आहे. म्हणजे पशुपालन करण्याला तो भाग पोषक आहे. म्हणजे भाबराच्या पट्ट्यामध्ये वास्तव करणारे लोक काय करतात? पशुपालन करतात. परंतु त्यांची जात कोणती ह्याच्यावरती आयोग पुढे जाऊन प्रश्न विचारू शकतं. म्हणून लक्षात ठेवायचे की गुजर ही काय त्यांची जात आहे. जे लोक तिथं वास्तव्य करतात ते कुठल्या जातीचे आहेत? ते गुजर जातीचे आहेत. आणि ते काय करतात? त्यांचा मुख्य व्यवसाय आहे पशुपालन करणे. म्हणजे उद्या गुजर जातीचे लोक कुठं राहतात असा जर प्रश्न विचारला तर नेहमी हिमालयन सेक्टरकडे न्यायचा, खाली पश्चिम म्हणजे आपल्या सह्याद्रीकडे आणायचं नाही, विंध्य पर्वताच्या साईडला आणायचं नाही, सातपुडाच्या पर्वताच्या साईडला आणायचं नाही. गुजर म्हटलं की 100% हिमालयामध्ये पशुपालन करणारी ती जमात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण ह्याच्यावरती जर आयोगाने पुढे जाऊन प्रश्न विचारला तर आपला तो चुकता कामा नये. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनचं मी इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन हा देखील एकदम सुटण्यासारखा प्रश्न होता. कॉमन सेन्स वरती प्रश्न हा सहज सुटू शकत होता. 11 नंबरचा प्रश्न बघा काय विचारलंय की महाराष्ट्राच्या शेतीच्या संदर्भात खालील विधाने पहा. महाराष्ट्राच्या शेती संदर्भात खालील विधाने पहा. बर, मृदा धूप ही शेती समोरील गंभीर समस्या नाही. कसलं स्टेटमेंट आहे? निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट हे रॉंग असण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे. मग जर मृदा धूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही का? अहो बघा ना, आपण शेतीला बांध घालतो, बऱ्याच वेळा एवढा जोरात पाऊस पडतो की सगळी शेतातली काय जणांच्या शेतातली पूर्णच्या पूर्ण मातीच वाहून जाते, डायरेक्ट मुरुमच दिसायला लागतो. मग मृदा धूप हे शेती समोरची गंभीर समस्या नाही, हे 100% विधान कसं आहे? 100% रॉंग आहे. 100% रॉंग आहे. मग खाली बघा, खाली या विधानाकडे ऑप्शन नंबर 1 कुठे आहे? हिथं 1 आहे, हिथं 1 आहे, हिथं 1 आहे. बघा हिथं काय म्हणतंय? विधान 1 बरोबर आहे. विधान 1 कसं आहे? चुके, म्हणजे हा ऑप्शन गेला. विधान 1, 2, 3 बरोबर आहेत, म्हणजे हाही ऑप्शन गेला. इथं काय म्हणतंय? विधान 1
2 आणि 3 बरोबर नाहीत दिले, नाहीत. ह्या नाहीतला लक्ष द्या. इकडे 3 विधानं ही आहेत दिलेत आणि इथं हळूच नाहीत दिले. विद्यार्थ्यांनी आपल्याला ऑप्शन म्हणजे क्वेश्चन आणि ऑप्शन ह्या दोन्हीचा बरोबर बॅलन्स ठेवून शांत डोक्याने उत्तर काढणं लय गरजेची गोष्ट आहे. अत्यंतिक 100 पैकी म्हणजे आउट ऑफ मार्क्स देणारा हा क्वेश्चन होता, सहज सुटणाऱ्या कॅटेगरीतला होता. आता बघा, मृदाधूप ही शेतीसमोरची गंभीर समस्या आहे का? 100% आहे. म्हणूनच आपण काय करतो सध्या, शेतीला बांध घालणे, त्याच्यानंतर बाबा जास्तीत जास्त झाडे लावणे, पशुपालन ह्याच्यामध्ये पण काय होतं बघा, जी गुरं असतात ह्या गुरांना खाली खूर असतात वेगवेगळे, बरोबर का? शेळीला झालं, त्याच्यानंतर घोडा असेल, गाई असेल, बैल असेल, ते त्यांच्या खुरानं काय करतात, अशी माती उकरतात आणि मऊ लुसलुशीत करतात. वारं आलं की जी मऊ सुट्टी झालेली माती ती उडून जाणार, म्हणजे ती पण काय झाली, मृदाधूप झाली. आपण पुढची विधानं वाचू. नदीपूर, जंगलतोड, अनिर्बंध चराई. बघा, अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची काय होते, धूप होते. 100% विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणावरती असलेला एकदम बेसिक लेवलचा प्रश्न विचारलेला आहे. नद्यांना पूर आलं, शेती काय होणार, नदीच्या कडेला जर शेती असेल सगळीच्या सगळी माती वाहून जाऊ शकते. जंगलतोड केली, आपल्याला माहिती आहे बेसिक गोष्ट धरून चालायची. झाडं काय करतात, झाडं त्या मुळांमुळे ती माती जवळची ओढून ठेवतात. ओढून जर ठेवली तरी वारा आला काय आला तरी ती माती वाहून जात नाही, म्हणजे मृदेची झोप झाकली जाते. पण जर सपोज तुम्ही झाडच तोडली तर माती काय होते, सुट्टी होते. मग उद्या वाऱ्यानं म्हणा, वाहत्या पाण्यानं म्हणा, प्रचंड वेगवान पाऊस झाला तर त्या जोरदार पावसामुळे ती काय होणार, माती वाहून जाणार. म्हणजेच काय, जंगलतोड ही पण काय मृदाधुपेला एक कारणीभूत आहे. अनिर्बंध चराई तुम्हाला मी आता सांगितलं, सपोज असं समजा की 100-400 मेंढर आहेत, गाया आहेत, त्या जर चरत राहिल्या तर झाडं पण ती गवत उपटलं की त्याच्या खालची माती पण त्याच्या मुळाला लागून येणार. दुसरी गोष्ट, ती खुरानं काय करणार, माती उकरणार, त्याच्यातून पण काय होणार की 100% मृदेची झोप होणार. म्हणजे नदी पूर असेल, बघा ही कारणं येतात, कदाचित आयोग उद्या फिरवून दुसऱ्या ऑप्शनमध्ये सेट करू शकतं. नदी पूर असेल, जंगलतोड असेल, अनिर्बंध चराई असेल, याच्यामुळे काय होते, मृदाधूप होते. अत्यंतिक बेसिक लेवलचं स्टेटमेंट होतं. पुढं तिसऱ्या नंबरचं स्टेटमेंट, अतिरिक्त चराईमुळे, बघा अतिरिक्त जलसिंचनामुळे जमीन क्षारयुक्त होते. इयत्ता 5वीच्या लेवलचं स्टेटमेंट दिलं. तुम्हीच विचार करा की आपण जरी शेताला जास्त पाणी दिलं तर ह्या दिवसात लय पाणी दिलं तर एखाद्याची शेती कशी दिसते, एकदम पांढरी पडलेली दिसते. म्हणजे खारपाट म्हणतो आपण त्याला, पांढरी पडलेली दिसते. कारण काय होतं, जमिनीतले क्षार काय होतात, त्या पाण्याबरोबर वरती येतात. म्हणजेच अतिरिक्त जलसिंचनामुळे जमीन कशी होते, क्षारयुक्त होते. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजेच हिथं नाहीत असं म्हटलंय. 2 बरोबर नाही म्हणजे चूक आहे, पण 2 विधान कसं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 गेला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काही राहील ऑप्शन नंबर 1. विधान 2 आणि विधान 3 कसे आहेत, बरोबर आहेत. ही 2 कसे आहेत, करेक्ट विधान आहेत. नदीला येणारे पूर, जंगलतोड, अनिर्बंध चराई व जमिनीची धूप याच्यामुळे काय होत असते, जमिनीची धूप होत असते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमीन काय होते, क्षारयुक्त होत असते. हे देखील ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. अत्यंतिक सोप्या लेवलचा सहज मार्क्स मिळवणारा हा क्वेश्चन होता. म्हणजे 2 मार्क तुम्हाला फुकटची भेटलेली होती. मृदाधुपेची कारणं बऱ्याच वेळा क्वेश्चन ह्याच्यावरती पर्यावरणाच्या अंतर्गत आलेलं आहे की कशामुळे, की बाबा जोरदार पडणारा पाऊस असेल, नद्यांना येणारे पूर असेल. फक्त एवढे मेन हेडिंगच लक्षात ठेवायचं की मृदाधूप कशामुळे होते, जोरदार पाऊस पडला की बघा की माती वाहून जाते. त्याच्यानंतर नद्यांना पूर आला फार मोठा. आता कोल्हापूरला पाठीमाग आपल्या इथं पूर आला होता, बघा ना, ते नदीचं क्षेत्र जवळपास 10 किलोमीटर लांब, त्याचं मूळ पात्र सोडून 10 किलोमीटर लांब गेलं होतं. मग त्याच्या परिसरातली सगळी माती वाहून नेली ना नदीनं. म्हणजेच काय, नद्यांना येणारं पूर हे पण काय आहे, मृदेधुपेला अत्यंत महत्त्वाचं असणारं कारण आहे. त्याच्यानंतर जोरदार वारे व्हायला लागले. आता बघा ना, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जोरदार वारे वाहतात. जोरदार वारे जरी व्हायला लागले, वादळं निर्माण झाली तरी देखील काय होत असते, जमिनीची धूप असते. जमिनीला उतार असेल, बघा ना, डोंगर, सपोज हा डोंगर आहे, तर ह्या डोंगराच्या उतारावरती असणाऱ्या, सपोज इथला दगड आहे, हा दगड निघून गेला तर ह्याच्या खालची असणारी माती वगैरे ही सुट्टी होते. आणि मग जमिनीला जर उतार असेल तर 100% मृदेची धूप होत असते. त्याच्यानंतर पुढं स्थलांतरित म्हणजे भटकी शेती, तुम्हाला पाठीमागच ह्याच लेक्चरमध्ये सांगितले. स्थलांतरित किंवा भटक्या शेतीमुळे पण काय होते, जमिनीची झोप होते. कशी होते, स्थलांतरित शेती कशी केली जाते, जंगल कापलं जातं, झाडी कापली जातात, त्या ठिकाणी शेती
शेतीचं उत्पादन घेतलं जातं आणि शेतीचं उत्पादन झालं, एकदा तिथली जमीन नापीक झाली की लोक काय करतात, तिथली जमीन सोडून जातात, दुसरीकडची झाडं कापतात, परत तिथं पिकं घेतात. अशा पद्धतीने स्थलांतरित शेती पर्यावरणाला अत्यंत हानिकारक आहे. मग त्या ठिकाणी झाडं पण येत नाही, शेती पण येत नाही, म्हणजे माती उघडी पडते. माती उघडी पडले की त्या ठिकाणी धूप होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. अशा पद्धतीनं स्थलांतरित शेती हे देखील काय आहे, मृदा धुपीला एक कारणीभूत असलेलं कारण आहे. त्याच्यानंतर लास्टचं कारण आहे प्राणी. प्राणी म्हणजे कुठले, की जे काय आपले पाळीव प्राणी असेल, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, शेळ्या, मेंढ्या इत्यादी, ह्या गवत खाण्यासाठी जातात आणि त्यांच्या पायानं ती काय जाते, त्या खुरानं ती काय करतात, माती उकरतात. त्याच्यामुळं शिवाय जे काय उंदीर असेल, घुस असेल, ह्या काय करतात, ही पण जमीन उकरून मृदेची धूप करत असतात. आपलं महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं जे काय बुक आहे याच्यामधून हा पॉईंट मृदा धुपीची कारणं या ठिकाणी आपण घेतलेली आहे. 12 नंबरचा क्वेश्चन, हा देखील पर्यावरणावरचा अत्यंत सोपा प्रश्न होता. मार्क्स मिळवून देणाऱ्या कॅटेगरीतला प्रश्न होता. एकदम बेसिक लेवलला जाऊन प्रश्न विचारला होता. एकदम बेसिक लेवलला जाऊन प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता की काय प्रश्न बघा, राखीव जीवावरण जीवामंडल हे टिंबटिंबनुसार सीमांकित असते. म्हणजे जीवावरणाचे जे काय राखीव जीवावरण आहे, ज्याला बायोस्फिअर रिझर्व असं आपण म्हणतो, की ते बाबा कुठल्या कुठल्या झोननं बनलेले, म्हणजे कुठल्या कुठल्या भागांना बनलेले. आणि अत्यंतिक सोप्पा म्हणजे बेसिक ह्याच्यावरती हा क्वेश्चन होता. इंग्लिशमध्ये पाहिला असता तर लगेचच कळला असता, सहज 2 मार्क भेटण्यासारखा हा क्वेश्चन होता. राखीव जीवावरण व जीवामंडळ हे टिंबटिंबनुसार सीमांकित करतात. मध्यवर्ती भाग बफर झोन, संक्रमण भाग. मध्यवर्ती भाग बफर झोन, सूक्ष्म पर्यावरणीय भाग. बफर झोन, संक्रमण भाग, सूक्ष्म पर्यावरण भाग. मध्यवर्ती भाग, संक्रमण भाग, सूक्ष्म पर्यावरणीय भाग. मग आता बघा, एकदम बेसिक लेवलला हा अभ्यासाचा भाग आहे. अभ्यासाचा भाग असा की या ठिकाणी आतमध्ये एकदम छोटा गोल असतो तो, म्हणजे आतमधला, म्हणजे असं समजा की एखादं बायोस्फिअर रिझर्व आहे, तर त्या आतमधला जो काही झोन असतो तो कोर झोन असतो. कोर, ज्याला आपण गाभा क्षेत्र असं म्हणतो. बघा, कोर झोन असतो. ह्या कोर झोनच्या बाहेर हा बफर झोन असतो. हा बफर झोन असतो आणि त्याच्या बाहेर ट्रान्झिशन झोन असतो. ह्याच्या बाहेर हा ट्रान्झिशन झोन असतो. मग हा जो काय आहे, हा जो आहे ट्रान्झिशन झोन, त्याला मराठीमध्ये संक्रमण भाग असं म्हणायचं किंवा संक्रमण झोन असं. ट्रान्झिशन झोन म्हणजे कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन असे 3 झोनचे प्रकार आहेत. ज्यांनी बेसिक पर्यावरणाचा अभ्यास केला, अत्यंतिक बेसिक लेवलला प्रश्न होता. कोर झोन, बफर झोन आणि संक्रमण झोन. इयत्ता 11वीचं पर्यावरणाचं पुस्तक बघितलं, आपलं जे काय खतीब सरांचं भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण हा पार्ट कव्हर आहे. कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन असे 3 झोन असतात. ह्या कोर झोनचा विषय असा आहे की या कोर झोनमध्ये कोणालाही जाण्याची परमिशन नसते. ह्या कोर झोनमध्ये कुणीही जाऊ शकत नाही. हा कोर झोन 100% रिझर्वड असतो. 100% रिझर्व असतो. बफर झोनचा वैशिष्ट्य असं आहे की इथं तुम्ही काय करू शकता, संशोधन करू शकता. ह्या बफर झोनमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही. हा रिझर्वड आहे. आणि हा जो काय आहे बाहेरचा बफर झोन, ह्या बफर झोन मध्ये तुम्ही संशोधन करू शकता. आणि त्याच्या बाहेरचा जो झोन आहे कुठला, जो संक्रमणाचा भाग आहे, ह्या संक्रमणाच्या भागमध्ये ज्या काय मानवी हालचाली होतात, म्हणजे सपोज मानव आतमध्ये गेला, म्हणजे आपण जर सपोज जंगलात गेलो, पशुपालन केलं किंवा तिथलं लाकड आणली, औषधयुक्त वनस्पती आणली तर आपण आणू शकतो. म्हणजे मानवी हस्तक्षेप हा ह्या
बाहेरच्या म्हणजे जो काही संक्रमणाचा भाग आहे त्याच्या नावातच आहे ना संक्रमण म्हणजे ट्रान्झिशन, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. म्हणजे ह्या संक्रमणाच्या भागामध्ये मानवी हस्तक्षेप काय केलेला आहे, अलाउड केलेला आहे. मग आता बघा प्रश्न असा विचारला जाऊ शकता एकदम म्हणजे आता यांनी एकदम बेसिक लेवलला क्वेश्चन विचारला की बाबा झोन कुठले कुठले आहेत, कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन. ज्याला मराठीमध्ये बघा इथं बफर तर दिलेलंच आहे म्हणजे बफर उत्तरामध्ये पाहिजे, इथं पण बफर आहे, ह्याच्या खालच्या ऑप्शनमध्ये बफर नाही. ओके. मध्यवर्ती भाग म्हणजे त्याला काय म्हणतात, कोर झोन म्हणतात. इथं मध्यवर्ती आहे, इथं मध्यवर्ती आहे, इथं पण मध्यवर्ती आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये मध्यवर्ती नाही, आलं 50-50 वरती. आणि सूक्ष्म पर्यावरणीय असा ऑप्शन दिलाय तो तसा काय पार्टच नाही, त्याच्यामुळे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. सूक्ष्म पर्यावरणीय भाग असा भागच नाही ना, सरळ सरळ कोन झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन म्हणजे त्याला संक्रमण भाग असं म्हणतात. उद्या काय विचारतील की 100% रिझर्व असलेला, बघा राखीव म्हणजे काय, रिझर्व जीवावरण, जे काय बायोस्फिअर रिझर्व आहेत, ह्या बायोस्फिअर रिझर्व मधला 100% रिझर्व असलेला पोर्शन कुठला, कोर झोनचा. त्याच्यानंतर बाबा तुम्हाला संशोधनासाठी जायचंय वगैरे तर त्याच्यासाठी असलेला झोन कुठला, बफर झोन आहे. आणि मानवी हस्तक्षेप म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात, त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जंगलाच्या संदर्भात करण्यासाठी असणारा झोन कुठला, ट्रान्झिशन झोन, ज्याला संक्रमण झोन असं म्हणतात. अशा पद्धतीने उद्या जरी फिरवून प्रश्न ह्या टॉपिकवरती जर आतमध्ये थोडे जाऊन विचारले तरी देखील तुम्हाला ही बेसिक आयडिया असावी, ह्या अनुषंगाने मी सांगितलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग असे 3 जीवावरण राखीव क्षेत्राचे भाग आहेत. आणि मग याच्यामध्ये सर्वच्या सर्व आपले इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट के सागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व पोर्शन की कव्हर केलेले आहेत. तेरा नंबरचा प्रश्न आहे बघा. 13 नंबरच्या प्रश्नामध्ये हा देखील PYQचा ऑलरेडी ह्याच्यावरती PYQ विचारलाय. ज्याची PYQ वरती कमांड असेल त्याला 100%, पाठीमागचा पण क्वेश्चन ज्यानं PYQ केले असेल त्याला ऑलरेडी ते झोन माहिती असते. म्हणजे कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन हे 3 झोन आहेत. ज्यानं PYQ केले त्याला 100% ते आले असते. त्याच पद्धतीनं जोड्या लावा, हा देखील PYQ ज्याने केले त्याला लगेच सुटला असता. कसा, याच्यामध्ये टिहरी धरण, दुलहस्ती योजना, शिवसमुद्रम आणि राणा प्रताप सागर योजना हे सगळेच्या सगळं झालेलं आहे. पण शिवसमुद्रम जो काय आहे, शिवसमुद्रम हा आयोगानं अत्यंतिक वेळा विचारलेला प्रश्न आहे, VIMP आहे. शिवसमुद्रम हा जो काय आहे हा कावेरी नदीवरती असणारा धबधबा आहे. बघा शिवसमुद्रम धबधबा कुठे आहे किंवा शिवसमुद्रम धरण कुठे आहे, शिवसमुद्रम योजना कुठे आहे, ह्या सगळ्याची उत्तर कशावरती, कावेरी नदीवरती आहेत. याच्या अगोदर फक्त तेवढाच प्रश्न विचारलाय, शिवसमुद्रम कुठे आहे, कावेरी नदीवरती. आणि कावेरी नदी कुठे, तर कावेरीच्या कवरून लक्षात ठेवायचं ती कर्नाटकमध्ये. बघा कावेरी ह्याच्यावरून काय ठेवायचं, खाली आपल्या महाराष्ट्राला खाली लागून असलेलं दक्षिणेकडचं राज्य म्हणजे कर्नाटक राज्य. म्हणजे शिवसमुद्रम त्याला नदी असली पाहिजे कावेरी आणि कावेरीला असलं पाहिजे कर्नाटक. म्हणजे ल ला 1 आणि 4 असलं पाहिजे, ल ला 1 आणि 4 म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 राहील. मग आता बाकीचे जे काही धरणं आहेत त्यांच्या जोड्या या ठिकाणी चुकवलेल्या आहेत. तर बाबा त्याच्या योग्य जोड्या काय हे आपल्याला माहिती पाहिजे. टिहरी डॅम जे काय आहे हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे. आयोगाने ह्याच्यावरती एकदा क्वेश्चन पण विचारलाय. ते कुठं आहे, तर ते आहे उत्तराखंड राज्यामध्ये. बघा टिहरी डॅम कुठं आहे, उत्तराखंड राज्यामध्ये आहे आणि ते भागीरथी नदीवरती आहे. बघा सॉरी भागीरथी नदीवरती आहे. आपल्याला माहिती आहे भागीरथी नदी गंगा नदीचा पार्ट आहे. मग बघा टिहरी डॅम हे उंच असलेलं डॅम आहे. बघा उंच असलेलं डॅम आहे, भारतातील उंच असलेलं डॅम कुठलं, तर टिहरी डॅम. तर जे टिहरी डॅम आहे, टिहरी धरण जे आहे हे उत्तराखंडमध्ये आहे, भागीरथी नदीवरती ते आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचं दुलहस्ती योजना ही आयोगानं पहिल्यांदा विचारले, त्याच्यामुळे ही लक्षात ठेवा. रिमेंबर म्हणजे काय, लक्षात ठेवा. RM म्हणजे रिमेंबर, लक्षात ठेवा. दुलहस्ती योजना, बघा दुलहस्ती योजना ही आयोगानं पहिल्यांदा विचारली आहे आणि ही दुलहस्ती योजना ही जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. कुठं, जम्मू अँड काश्मीरमध्ये. मग आता मला नद्यांच्या ह्याच्यावरून सांगा बरं, चंबळ आणि चिनाब. बघा
चंबळ आणि चिनाब. तर मॅक्सिमम लोकांना माहिती आहे ही चंबळ कुठे आहे, सरळ सरळ राजस्थान राज्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. म्हणजे 100% दुलहस्ती योजना ही कुठं आहे, चिनाबमध्ये, चिनाब नदीवरती आहे. बघा दुलहस्ती, आता इथं लक्षात ठेवायचं, याच्या अगोदर आयोगानं दुलहस्ती योजनेवरती क्वेश्चन विचारलेला नाही, त्याच्यामुळे इथं लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. दुलहस्ती योजना जी काय आहे ही चिनाब नदीवरती आहे. आणि चिनाब नदी ही कशाचा पार्ट आहे, तर चिनाब नदी ही सरळ सरळ कशाचा पार्ट आहे, जम्मू आणि काश्मीरचा पार्ट आहे. चिनाब नदी जम्मू आणि काश्मीरचा पार्ट आहे. आणि शेवटचा जो काय ऑप्शन राहिला, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना तो माहिती पण आहे, ह्याच्यावरती आयोगानं क्वेश्चन पण विचारलेला आहे. राणा प्रताप सागर, राणा प्रताप सागर योजना ही कुठं आहे, तर ही चंबळ नदीवरती आहे. बघा चंबळ नदी, चंबळ नदीचं आपल्याला वैशिष्ट्य माहिती आहे की जी काय आपली मगर आहे घडियाल जातीचे, तर त्या घडियाल ह्या सगळ्या मगरी कुठं सापडतात, ह्या चंबळ नदी खोऱ्यामध्ये सापडतात. आणि हे कुठं आहे, राजस्थानमध्ये आहे. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व हे पाठच करा बरं का, हा चार्ट तुम्ही पाठ करा. या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. म्हणजे पुढे जाऊन ह्याच्यातले ऑलरेडी एक तर विचारलेलंच आहे, आयोगानं ऑलरेडी विचारलेलंच आहे. मग बघा टिहेरी डॅम, भागीरथी नदी उत्तराखंड, दुलहस्ती योजना चिनाब नदीवरती आहे, चिनाब नदी जम्मू काश्मीरमध्ये आहे, शिवसमुद्रम कावेरी नदीवरती आहे, कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि राणा प्रताप सागर योजना ही चंबळ नदीवरती आहे, राजस्थानमध्ये आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. पुढं 14 नंबरचा प्रश्न, हा देखील अत्यंतिक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. हा देखील प्रश्न सोप्या कॅटेगरीतला होता. बघा काय विचारले, जोड्या लावा. बघा जोड्या लावा, घुमटाकार पठार, ज्वालामुखीय पठार, सोपानाकार पठार आणि गिरिपाद पठार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठं राहतो, दख्खनच्या पठारावरती राहतो. आणि दख्खनचं पठार हे ज्वालामुखीय उद्रेकापासून तयार झालेलं आहे, म्हणून आपण भूकंपाच्या क्षेत्रामध्ये येत नाही. बघा आपण भूकंपाच्या क्षेत्रामध्ये येत नाही, कारण ऑलरेडी ज्वालामुखी होऊन आपलं दख्खनचं पठार तयार झालंय. त्यामुळे आपल्याकडं बेसॉल्ट खडक आहे, बेसॉल्ट खडक आहे बरोबर का, ज्वालामुखीमुळे तयार झालं म्हणून आपल्याकडे काळ्या मृदेचं प्रमाण जास्त आहे. मग ज्वालामुखीय पठार हे कुठल्या पठाराचं उदाहरण आहे, दख्खनच्या पठाराचं उदाहरण आहे. ऑलरेडी आयोगाने हे PYQ मध्ये स्टेटमेंट विचारले, म्हणजे र ला 1 पाहिजे, र ला हिथं 3 दिले, ऑप्शन गेला, र ला 4 दिले, ऑप्शन गेला, र ला 1 दिले आणि इथं र ला 2 दिले, हा ऑप्शन गेला. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. सहजासहजी एक ऑप्शनवरून, जसा आपला कावेरी नदीवरती शिवसमुद्रम आहे, त्या एका पॉईंटवरून आपल्याला उत्तर आलं, सेम तसंच उत्तर आपल्याला या ठिकाणी देखील आलेलं आहे. म्हणजे आता बघा तुम्ही घुमटाकार पठार म्हटलं की आता आपल्याला बाकीच्या जोड्या माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. मग बाकीच्या जोड्या आपण लावून बघू. य ला किती, 3 यायला पाहिजे. य ला 3 म्हणजे जे काय घुमटाकार पठार आहे, बघा घुमटाकार पठार हे छोटा नागपूर पठार आहे. बघा घुमटाकार पठार हे छोटा नागपूर पठाराचा भाग आहे. छोटा नागपूर पठार म्हणजे कुठे येतं की बाबा झारखंडचा वगैरे तो पार्ट, जिथं मॅक्सिमम खनिज संपत्ती सापडते. बघा मॅक्सिमम खनिज संपत्ती ह्या छोटा नागपूर पठारावरती सापडते. मग घुमटाकार पठार म्हटलं की छोटा नागपूरचा पठार, ज्वालामुखी पठार म्हटलं तर दख्खनचा पठार तर ऑलरेडीच आपण घेतलेले. सोपानाकर पठार, सोपानाकर पठार ल ला 2 हे विंध्य पठार आहे. बघा सोपानाकर पठार, सोपानाकर पठार हे विंध्य पठाराचा भाग आहे. आणि गिरिपाद, त्याच्या नावातच आहे ना गिरिपाद म्हणजे कसं, गिरिपाद पठार याला शिलाँगचं पठार म्हणतात. बघा गिरिपाद पठार हे शिलाँग, मेघालयमध्ये असलेलं शिलाँग, हे लगेचच लक्षात येतं. गिरी म्हणजे पर्वताचा पार्ट आहे. बघा थोडं शब्द फोडायला शिकायचं. गिरी म्हणजे काय, मराठीमध्ये एकदम बेसिक आपण समानार्थी शब्द करतो. गिरी म्हणजे काय, पर्वत. मग पर्वतीय भाग मॅक्सिमम कुठं आहे, मेघालय राज्यामध्ये आहे ना. मेघालयची राजधानी शिलाँग. ह्या मेघालयमध्येच बघा, मेघालयमध्येच गारो, खासी, जैतिया ह्या ऑलरेडी टेकड्या आहेत. सगळ्यात जास्त पाऊस तिकडंच त्या टेकड्यांच्या दरम्यानच होतो, मौसिनराम आणि चेरापुंजीला. मग गारो, खासी, जैतिया हे सगळं गिरिपाद म्हणजे उंच असणारा भाग आहे ना गिरी. ह्या पॉईंटवरूनच तुमच्या लक्षात आलं असतं गिरिपाद पठार ही शिलाँग पठाराचा पार्ट आहे. परंतु एवढा आतमध्ये जाण्याची गरज नव्हती. आयोगानं तुम्हाला प्रश्न हा एकदम एक्झामिनरला एकदम सहज क्वेश्चनचं उत्तर कसं येईल या अनुषंगाने हा क्वेश्चन तयार केला होता. पुढचा प्रश्न
मग ही पठारे कशी तयार झालेली आहेत, पठारांचे प्रकार किती, काय किती, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या बुकमध्ये ह्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्राकृतिक भूगोल व विज्ञान हे आपलं केसागर पब्लिकेशनचं असलेलं जे काय बुक आहे त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 15 नंबरचा क्वेश्चन. हा देखील सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. इयत्ता 5वीच्या पुस्तकातील हा प्रश्न आहे. इयत्ता 5वी स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न 100% सापडू शकतो. खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. बर, विधान 1 आणि विधान 2 अशी 2 विधानं दिलेली आहेत. काय म्हणतंय पहिलं विधान की पृथ्वीच्या परिवलनामुळे, परिवलन म्हणजे काय की स्वतःभोवती फिरणे. बघा, स्वतःभोवती फिरणे ह्याला काय म्हणतात, परिवलन. आणि परिभ्रमण म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरत 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 अशी जाते, त्याला म्हणतात परिभ्रमण. दुसऱ्याभोवती फिरणे हा परिभ्रमणाचा भाग आहे आणि स्वतःभोवती फिरणे हा परिवलनाचा भाग आहे. बघा, कन्फ्युजन करायचं नाही. म्हणजे स्वतःभोवती पृथ्वी काय करते, एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते आणि एक परिभ्रमण सूर्याभोवती किती, 365 दिवसामध्ये करते. बरोबर का नाही. मग परिवलन आणि परिभ्रमण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. एकदम सोप्या लेवलला इत्या 5वीच्या स्टेट बोर्डच्या भूगोलामधला हा प्रश्न आहे आणि बेसिक लेवलचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे, कशामुळे, परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. बघा, मग आता एक मुद्दा ह्याच्यातला लक्षात ठेवायचा. लक्षात असं ठेवा की रेखावृत्तामुळे काय भेटत असते, तर वेळ भेटत असते. रेखावृत्तामुळे, बघा, रेखावृत्तामुळे वेळ भेटत असते. आणि जे काय अक्षवृत्त आहेत, बघा, अक्षवृत्तामुळे ऋतूंमध्ये बदल होत असतात. बघा, म्हणजे वेळेमधला जो काय बदल आहे हा रेखावृत्त सांगतात आणि अक्षवृत्त हे जे काय ऋतूंमध्ये बदल होतात, ऋतूंमधले जे काय बदल होतात, बाबा आपल्याकडं उन्हाळा आलाय, पावसाळा आलाय, हे जे काय होत असतात हे अक्षवृत्तांमुळे होत असतं. अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचं सांगायचं झालं, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की सपोज ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीवरती असे जे काढलेले आहेत हे आहेत अक्षवृत्त. मग इथं 0 डिग्री 23.5 हे जे काय आहेत हे आहेत अक्षवृत्त. आणि उभे जे काढलेले आहेत हे असे, हे आहेत रेखावृत्त. हे काय आहेत, रेखावृत्त. आणि ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्तामुळे एक जाळीसारखी आकृती तयार झाली का, तर त्याला वृत्तजाळी असं म्हणतात. काय म्हणतात, वृत्तजाळी. त्याला वृत्तजाळी असं म्हणतात. मग आता बघा, अक्षवृत्तामुळे ऋतू होतात, रेखावृत्तामुळे सरळ सरळ काय कळत असते, तुमची वेळ कळत असते. वेळ हा रेखावृत्ताचा पार्ट आहे. अक्षवृत्तामुळे तुम्हाला काय कळत असतं, ऋतू कळत असतात. मग आता बघा, पृथ्वीच्या परिवलनामुळे, कशामुळे, परिवलनामुळे रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. 100% स्थानिक वेळ म्हणजे कसली वेळ, म्हणजे बघा, ज्यावेळी असं समजा ह्या इकडं सूर्य आहे, इथं सूर्य आहे असं समजा, हा सूर्य आहे. ज्यावेळी हित 12 वाजतील म्हणजे सूर्य बरोबर कुठे येणार, डोक्यावरती येणार. डोक्यावरती सूर्य आल्यानंतर या रेखावृत्तावरती म्हणजे हे जे काय उभं आहे हित 12 वाजतील. बरोबर का नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हित ह्या रेखावृत्तावरती डोक्यावरती सूर्य यायला हे एवढं अंतर आहे ना, त्याच्यामुळे हितली स्थानिक वेळ, हितले 12 वेगळ्या टायमिंगला वाजणार आहेत आणि हितले 12 वेगळ्या टायमिंगला वाजणार आहेत. म्हणजे बघा, या रेखावृत्तावरती सूर्य डोक्यावरती ज्यावेळेस येणार आहे आणि या रेखावृत्तावरती ज्यावेळेस सूर्य डोक्यावरती येणार आहे त्यामध्ये 100% काहीतरी टायमिंगचा गॅप असणार आहे. मग हे विधान तेच सांगते की स्थानिक वेळ म्हणजे काय, की आपण स्थानिक वेळ कसं धरून चालतो. आपले बघा आजोबा पणजोबा वगैरे, आजी वगैरे आठवा, ते काय सांगतात, सूर्य डोक्यावरती आला म्हणजे पार 12 वाजले, आपली बरोबर सावली आपल्या कुठं पडते, पायात पडते. म्हणजे ती काय जी वेळ आहे ती कसली वेळ आहे, ती स्थानिक वेळ आहे. मग प्रत्येक ठिकाणी ती कशी असते, भिन्न भिन्न असते. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर विधान नंबर 2 काय सांगतं, स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी
प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केलेला आहे, हेही विधान 100% कसं आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे काय, विधानं विचारलेली बरोबरच आहेत ह्या अँगलनं सोडवायचं, म्हणजे विधान 1 आणि विधान 2 बरोबर आहेत. मग प्रमाण वेळ काय, प्रमाण वेळ पद्धत म्हणजे काय. आता मला सांगा, हित 12 वेगळ्या टायमिंगला वाजणार आहेत, म्हणजे डोक्यावरती सूर्य आला म्हणजे 12 वाजले. हितली लोक काय म्हणणार, आमच्याकडे आत्ता आला, हित तोपर्यंत साधारणतः 2 वाजलेले असणार, त्यावेळी हित 12 वाजतील, बरोबर का नाही. मग हित ज्यावेळेस 12 वाजतील त्यावेळेस हित पार 4च वाजलेले असतील. फॉर एक्झाम्पल धरून चला, फॉर एक्झाम्पल म्हणजे प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ कशी आहे, वेगवेगळी. मग कुठंतरी एक बाबा कुठंतरी एक प्रमाण वेळ म्हणजे फिक्स वेळ ठरायला पाहिजे ना, म्हणून आपण प्रमाण वेळ मांडले. आपल्या जे ग्रीनिच आहे लंडनमधलं, त्या ग्रीनिचच्या ठिकाणी ज्याला 0 रेखावृत्त मांडलं, त्या ग्रीनिच पासून आपण सगळी जी काय प्रमाण वेळ ती ठरवली. आपल्या ग्रीनिच पासून 5.5 तासांनी आपलं घड्याळ पुढे, 5.5 तासांनी भारतातलं घड्याळ पुढे, आणि भारताची प्रमाण वेळ ही 82.5 किती 82.5 रेखावृत्तावरती ठरलेली आहे. या ठिकाणी देखील आयोगानं ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. 82.5 रेखावृत्तावरती आपली भारताची प्रमाण वेळ ठरलेली. अलाहाबाद या शहरातून हे रेखावृत्त गेलेलं आहे. त्याच्यानंतर रेखावृत्तावरतीच प्रमाण वेळ ठरत असते, रेखावृत्तावरून वेळ ठरत असते. स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते, प्रमाण वेळ ही काहीतरी स्टँडर्डला धरून असते. अशा पद्धतीनं हे स्थानिक वेळ कधी ही तर बघा सूर्यास्त हे ते दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतं ना, की बाबा सूर्य डोक्यावरती कधी येणार, काय येणार, अशा पद्धतीनं हे. आणि 2 ठिकाणात पृथ्वीवरील, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणावर जर 15 रेखावृत्तांचे अंतर असेल तर त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये 1 तासाचा फरक पडतो. म्हणजे 1 तास म्हणजे किती रेखावृत्त हो, तर 15 रेखावृत्तांच्या अंतरावरती काय असतो, 1 तास असतो. त्याच्यामुळे बघा भारताचं आपलं जे काय पश्चिम टोक आहे आणि पूर्व टोक, पश्चिम टोकाला फॉर एक्झाम्पल गुजरात आणि इकडे पूर्व टोकाला अरुणाचल प्रदेश, याच्यामध्ये एक सरासरी साधारणतः 2 तासाचा गॅप आहे, म्हणजे स्थानिक वेळेनुसार. मग हा 2 तासाचा गॅप भरून सगळीकडे भारतात तर एकच वेळ पाहिजे ना, म्हणून आपण 82.5 जे काय रेखावृत्त आहे त्या 82.5 रेखावृत्तानुसार आपला स्टँडर्ड टाइम ठरवलेला आहे. त्याच्यावरती देखील आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की बाबा आपलं जे काय भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये इन डिटेल ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा ठिकाणी प्रमाणे की बाबा हे तुम्हाला व्हिडिओ सिरीज कशी वाटतात, आपण इन डिटेल हळूहळू सगळा पेपर कव्हर करणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. आपले वेगवेगळे बुक्स आहेत ते देखील मी तुम्हाला सांगत असतो. धन्यवाद.